मोरया. पुढच्या वर्षी नमस्कार, मी दीपाली. तर आज आपण पाहणार आहोत 40 किलोची प्रसादी कशी बनवायची. तर ती प्रत्यक्षात आचार्य आपल्याला बनवून दाखवणार आहेत. तर हा कार्यक्रम आहे स्नेहल सोनी हिच्या घरी. तर उद्या गणपती बाप्पाचे विसर्जन आहे. विसर्जनाच्या वेळेस सर्व भक्तगणांना प्रसाद वाटप करण्याचे तिने ठरवलेले आहे. तर चला आता आपण जाऊया आणि तिथे गेल्यानंतर प्रत्यक्षात तुम्हाला कळेलच. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव शारदा सोनी. तर आज आमच्या शेजारीच शारदा ताईंच्या घरी प्रसादाची तयारी चालू आहे. तर काय बनवणार आहे प्रसाद? उद्या आम्ही शिरा वाटप करायला ठेवलाय. हा, माझी मुलगी आहे स्नेहल सोनी. तिची इच्छा आहे उद्या गणपती विसर्जनच्या दिवशी आपण सगळ्यांनाच प्रसाद शिरा प्रसाद द्यायचा आहे म्हणून. हो, खूप छान आहे. तर या ठिकाणी सर्व महिला बसलेल्या आहेत. बरं, लाजायला लागले. आला आला. तर कसं असतंय, गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी सर्वजण मनापासून प्रसादाचं वाटप करतात. काही ना काही प्रत्येक जण देत असतोय. तर शारदाताईंची मुलगी स्नेहल सोनी, तर हिची इच्छा होती की आपल्याकडून सर्व भक्तगणांसाठी काहीतरी प्रसाद दिला जावा. तर उद्या गणपती बाप्पासाठी जो प्रसाद असतो त्या प्रसादाची तयारी चालू आहे. चार तुकडे करून चला मी पण मदत करू लागते आता थोडीफार. फास्ट, एकदम फास्ट. तर या ठिकाणी प्रसादाची तयारी झालेली आहे. ताई काही बनवून ठेवले साफ करून? हे रवा चाळून ठेवलेला आहे. हा, आणि हे बदाम कापून ठेवलेले आहेत. बदामाचे काप केलेत, काजू बदामचे. हा, काजूचे काप केलेले आहेत. इथे 4 ओळी आहेत हे ना. चारोळी आहे आणि वेलची आहे त्याच्यामध्ये. इथं वेलची आहे. तर वेलची गरम करून मिक्सरला बारीक करायची आपल्याला हे ना. आणि ते रवा चाळून ठेवलाय. यामध्ये तूप आणि डालडा दोन्ही आहे आणि साखर. तर चला, म्हणजे उद्या गणपती विसर्जन आहे त्याच्या एक दिवस अगोदरच आपण सर्वांनी मिळून ही तयारी केलेली आहे. तर उद्या प्रसाद बनवायचा आहे आपल्याला है ना. तर चला उद्या भेटूया. नमस्कार काका, तुमचं नाव सांगा. हेमंत दळवी. तर आता आपण प्रसादाची तयारी करत आहोत है ना. तर आज गणपती बाप्पाचे विसर्जन आहे आणि विसर्जनाच्या वेळेस प्रत्येक जण आपल्या स्वखुशीने प्रसादाचे वाटप करत असतात. तर आज प्रसादाचे वाटप करणार आहे. नमस्कार ताई. नमस्कार. तर नाव सांग. माझं नाव स्नेहल सोनी, वंचित बहुजन आघाडीची मुंबई प्रदेश उपाध्यक्ष आहे. आज आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गणरायाचं सर्वच ठिकाणी विसर्जन होत आहे. तर सर्वात आधी सर्वांना अनंत चतुर्थी दिनाच्या मंगलमय सदिच्छा. आणि दीपाली किचन स्वार या यूट्यूब चॅनलचं देखील मनापासून आभार. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण गणरायाचा एक गोडधोड निरोप म्हणून आपण आज पांडुपे ते छत्रपती शिवाजी महाराज तलाव ते एक छोटा उपक्रम आपण राबवत आहोत आणि शिरा वाटप ठेवलेला आहे. आणि तुम्ही सर्वांनी इथे येऊन ज्या पद्धतीने तुम्ही सर्व कव्हर करत आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं एक मनापासून आभार. खूप छान, तुझे विचार खरंच खूप छान आहेत. आणि चला आपली आता प्रसादाची तयारी चालू आहे आणि शिवाजी तलावला या प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. ओके, चला त्या ठिकाणी ही जो कार्यक्रम केला जाईल तोही आपल्याला पाहण्यास मिळेल.
काका आपण प्रसादी किती किलोची बनवताय? 20 किलोची. आणि त्याच्यासाठी दूध किती घेतलंय? 20 किलो. म्हणजे 20 किलोचं प्रसादी बनवायचं. म्हणजे रवा जेवढा असेल तेवढं दूध घ्यायचंय. अजूनच सपोर्ट. अरे बाबा वरून सोड वरून एक क्रिस्टल खाली. काका यामध्ये किती तूप किती किलो आहे आणि डालडा किती किलो आहे? 15 किलो. दोन्ही मिक्स. काही विचारा ना तुम्ही. आम्ही सांगते. काजू टाकले ते यामध्ये. काजू साधारणतः किती आहेत? 1 किलो काजू. 1 किलो काजू आहे. त्यानंतर मुलगी सुद्धा तेवढेच आहे. 1 किलो. बदाम घ्या. बदाम आण भाऊ. बदाम टाकलेला आहे. हा काप केले. सारोडी. किती वेळ भाजून घ्यायचा रवा? अजून 1 तास जाईल भाजायला. 1 तास ना? भाजायला 1 तास. अवघड आहे भाई. मला असं वाटलेलं की हा चल ठीक आहे, एवढं असं वाटलं ना.
झालं सगळं. पण आणा पण. यामध्ये आता दूध ऍड केलेलं आहे आणि पाणी आवश्यकतेनुसार यामध्ये ऍड करायचं आहे ना. साखर घ्या आणि मिरची पण घ्या. मिरची पण घ्या. घ्या ना फोडायला. एवढी जाड साखर मिसळणार कधी. बारीक ब्लेड आहे. साखर टाकून घ्या. एवढंच ठेवलं. साखर टाका. साखर टाका. ते राहून दे तिथे. घेतो मी. साखर जेवढी आहे तेवढी तर किती ऍड करायचे याच्यामध्ये. 15 किलो ना. इलायची घ्या. इलायची साखर टाकायची अजून डायरेक्ट टाकायची ना. मिरची घ्या. वेलची पावडर. मला जेवढं आताच टाकून द्या. जास्त वाजता पाकच किती साखरेचा पाक होणार ना. खाली आहे. 15 ग्रॅम टाकले ना. तर काका आपली प्रसादी तयार झाली आहे. ओके, म्हणजे 40 किलोची आहे ना पूर्ण. तर स्नेहल, आता इथून पुढचा काय कार्यक्रम आहे. आपला प्रसाद हा सध्या रेडी झालेला आहे. तर इथून आता 6 वाजता आपण हा स्टॉल आपण शिवाजी तलावच्या इथे लावणार आहोत आणि मग तिथून प्रसाद वाटपाला आपण सांगणार. ओके, चला. ओके, थँक्यू काका. थँक्यू. ओके, तर पुन्हा एकदा मनापासून तुमच्या दोघांचे पण आभार. आणि स्नेहल, खरंच तू माझ्या चॅनलवरती रेसिपी दिली त्याबद्दल तुझेही खूप खूप आभार. ओके, मला कव्हर केल्याबद्दल तुमचं देखील मनापासून. पुढच्या वर्षी लवकर या. Thank you.
या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शिवाजी तलाव या ठिकाणी सर्व भक्तगणांना स्नेहल व तिच्या टीम तर्फे प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे आणि सर्वजण मनापासून सहकार्य करत आहे। तर तिथे गेल्यानंतर मलाही सर्व भक्तगणांना प्रसाद वाटण्याची संधी मिळाली। तर आपल्या दीपक किचन सॉल्ट या चॅनल तर्फे स्नेहल व तिच्या पूर्ण टीमचे खूप खूप आभार। तर आजचा हा छोटासा व्लॉग कसा वाटला कमेंट्स द्वारे नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉग बरोबर। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या।